तर पहिल्या विकेटचं पतन झाल्यानंतर न्यू बॅट्समॅन एंटर झाला अर्थातच अमित. जर सागर महाजन कॅच पकडतो तर ओमसाई ग्रुप यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे सागर महाजनसाठी. जर कॅच पकडली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. अंतिमचा एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत आपण 4 या आकड्यावरती. नवीन गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे अर्थातच विक्की. यावेळेस अगदीच पंखा फिरवावा तशी मात्र बॅट फिरवल्या. अगदीच आपल्याला पाहायला मिळते बॅट्समन जर आपण पाहिलं तर हो यावेळेस मात्र बॅकफुटला येऊन ऑन साइडला खेळत असताना बॉलला पाठवायचा प्रयत्न केला होता सीमारेषच्या पलीकडे परंतु एलिव्हेशन आणि टर्फच्या क्रिकेटच्या आतमध्ये अगदीच नेट असल्या कारणामुळे मात्र विकेट त्या ठिकाणी मात्र मिळते. झेलबादच्या स्वरूपात परतावा लागते दक्षला. गडी क्रमांक 2 टीम आयर्ली टायटन्स या संघाचं करत मारा परिस्थिती अशी दोन्ही संघांकडून मात्र नक्कीच आहे. परंतु त्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने स्वतःला सावरतील ते देखील पाहावं लागेल. ज्या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना ग्लॅडिएटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस नो बॉल साकिब आहे त्याच्या विरुद्ध मात्र हा नो बॉल एकच धाव मिळते. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. इथून पुढे मात्र नक्कीच काय बॅटिंग करेल ते नक्कीच पाहावं लागेलच. विक्की राईट टर्म राऊंड विकेट. यावेळेस बॅटर बॅटमध्ये चेंडूला पाठवलंय बाहेर डीप मध्ये. त्या ठिकाणी यष्टीरक्षक मात्र स्वतः गेले. एक धाव कंप्लीट झाली. त्यापूर्वी टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 4 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा मात्र तोच गोलंदाज आणि तोच शेवटचा एक चेंडू शिल्लक. ज्यावेळेस पुन्हा एकदा मात्र फटका फसलाय परंतु त्यावरती एकच धाव मिळते आणि शतकाची होते समाप्ती म्हणजे 2 शतका अखेरीस टीमचे म्हणजे 2 शतका अखेरीस अर्थातच 6 या आकड्यावरती. तर प्रतीक पाटील साठी सुवर्ण संधी असणारे 3 षटकार जर लगावले तर बॉम्बे दाबा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज. ज्यावेळेस मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात कुठेतरी मात्र नक्कीच मागे राहिले परंतु हरकत नाहीये. एकदा तर कंप्लीट केली. टीमची धावसंख्या 7. स्ट्रायकर एंडला साकिब. यावेळेस अलॉंग द कार्पेट अगदी चेंडूला खेळून काढे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील आहेत. एक
यावेळेस पुन्हा एकदा फटका बसलाय, तो एकच धाव मिळते. प्रयत्न करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅट्समन आणि तोच प्रयत्न चालू आहे. सध्याच्या घडीला 3 चेंडू अखेरीस 9 धावा पाहायला मिळतात. यावेळेस डाऊन दिले एक्स्टम, वाईट +1 अशा 2 धावा ऍड होत्या टीमच्या टोटल मध्ये. यावेळेस आपण पाहिलं तर चेंडूला फक्त दिशा केली, दिले स्टेअर करत असताना मात्र त्यावरती एकही धाव मिळत नाहीये, म्हणजे षटकाची समाप्ती होते. म्हणजे जर आपण पाहिले तर जवळजवळ 3 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली, ती म्हणजे अर्थातच 12 या आकड्यावरती. आणि प्रतीक साठी सुवर्ण संधी असणार, जर 3 षटकार लागोपाठ लगावले तर नक्कीच बॉम्बे ढाबा यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे प्रतीकसाठी 3 षटकारांसाठी. जर प्रतीकने 3 षटकार लगावले लागोपाठ तर तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज बॉम्बे ढाबा यांच्याकडून. गोलंदाजी मार्क वरती देखील प्रतीक आहे, फलंदाजीसाठी देखील प्रतीक आहे, परंतु कुठला प्रतीक नक्कीच शर्तीचा राहील ते देखील पाहावं लागेल. त्यावेळेस पहिलाच बॉल प्रतीक बीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला, अर्थातच व्हाईट बॉल. एकशा बॅड होते प्रतीकच्या गोलंदाजीवरती. यावेळेस पुन्हा एकदा मात्र तोच गोलंदाज आणि तोच बॅट्समन ला मात्र बीट करत असताना पाहायला मिळाला. व्हाईट +1 2 धाबा येतात टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 14. धावा आपल्याला पाहायला मिळतात. 17. यावेळेस देखील अगदीच एकच धाव मिळेल. टीमची धावसंख्या 18, 2 चेंडू अखेरीस 18 धावा. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट +1 अशा 2 धावा ऍड होतात टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या 20, 2 चेंडू अखेरीस 20 धावा. गळ्याला बांधू माझ्या. यावेळेस तर नक्कीच आपण पाहायला मिळतंय ते म्हणजे अर्थात नो बॉल आणि पंच इशारा काय त्याच्यावरती देतील ते देखील आपल्याला पाहावं लागेलच. जवळजवळ या शतकामध्ये अनेक
एक्स्ट्रा धावा आल्यात. त्या एक्स्ट्रा धावामध्येच नक्कीच कुठे ना कुठेतरी मात्र महागड्या पडल्यात. आतापर्यंत टीमची धावसंख्या 24. अजूनही या षटकातील जर आपण पाहिले तर जवळजवळ शेवटचा एक चेंडू अंतिमचा एक बॉल. न्यू बॅट्समन सँडी. यावेळेस पुन्हा एकदा नो +1 अशा 2 धाबा. जवळजवळ या शतकामध्येच जवळजवळ 2 शतक पूर्ण केलेत माझ्या माहितीप्रमाणे. कुठे ना कुठेतरी मात्र गोलंदाजाला काहीतरी करावं लागतेच. एकच धाव त्या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट करत असताना मात्र विकेट कोणाची जाईल अर्थातच सँडी अगदी डगआउट दिशेने परतत असताना पाहायला मिळाली. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 या आकड्यावरती. अंतिमचं शतक आणि निर्वाणीचं शतक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती कोणाला इन्व्हाइट केले जाईल ते देखील पाहावं लागेल. अर्थातच सुशांतला बोलावलंय गोलंदाजी करण्यासाठी. इंटरेस्ट दाखवलाय कॅप्टनने आणि कॅप्टन मात्र नक्कीच विश्वासाने मात्र टीमला अगदी चांगलं प्रोत्साहित करत असताना प्रत्येक खेळाडूला मात्र नक्कीच अप केलं. अप करत असताना मात्र पुढे आणलं आणि पुढे आणल्यावरती मात्र नक्कीच ते खेळाडू एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती आणि चांगल्या स्थितीमध्ये आपला खेळ साकारत असताना पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी व्हाईट हाऊस प्रीमियर लीग 2025 सीझन नंबर 5चं हे आयोजन पाहायला मिळतं. यावेळेस राखले फुलटॉस ऑन साईडला खेळायचं होतं परंतु त्यावरती एक धाव कंप्लीट होतं. दुसऱ्यासाठी कॉल आहे. बघता बघता ती धाव देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळते अगदी सहजरित्या. 2 धावा म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे अर्थातच 29. त्यामध्ये अजून काही धावा ऍड करण्यास भाग पडावा लागेल. एक साठी जर कॉल आहे आणि दुसरी धाव होती. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट झाली. भाग मिल्खा भाग असं मात्र नक्कीच चित्र पाहायला मिळालं. भाग मिल्खा भाग. ज्या ठिकाणी मिल्खा सिंगला मात्र दुखापत होती त्या प्रकारे मात्र नक्कीच कुठे ना कुठे मात्र दुखापत असेल प्रतीक पाटीलला. त्यामुळे हळूहळू पद्धतीने मात्र नक्कीच त्याने प्रयत्न केला धरून आणि 3 धावा देखील कंप्लीट केल्या. यावेळेस व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिली तर 33 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ जॅक करत असताना क्षेत्ररक्षक देखील दैनात आहेत. परंतु एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. 3 चेंडू अखेरीस अजून आपण पाहिलं तर टीमची धावसंख्या 34. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. ते 3 चेंडू मात्र नक्कीच अचूक टप्प्यावरती टाकावे लागतील. यावेळेस अगदीच आतमध्ये येणारा चेंडू अगदीच लेगस्टिकच्या वरतून चेंडूने वळत घेतलं असतं परंतु शेतात 2 चेंडू आदळतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होते. यावेळेस पुढे सरसावत जाऊन मोठा फटका खेचलाय परंतु बॉल चाललाय अगदीच 1 या धावसंख्येसाठी. अंतिमचा 1 बॉल. टीमची धावसंख्या 35. शेवटच्या 1 बॉल वरती मोठा फटका गरजेचा आहे. यावेळेस रन आउटच्या स्वरूपात मात्र नक्कीच परतावं लागतंय. अगदी अंतिमच्या बॉल वरती सयुष या ठिकाणी परतत असताना आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला म्हणजे या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 36 या आकड्यावरती आणि 37 धावसंख्येचं लक्ष ठेवले ते म्हणजे टीम ग्लॅडिएटर्स या संघासमोर.
तर यानंतर होणारा सामना चेन्नई सिंगम्स विरुद्ध डीजे पीस. विनंती करेन दोन्ही टीम कॅप्टनला की आपण लगेचच टॉस करून घ्या. तर यानंतर होणारा सामना चेन्नई सिंगम विरुद्ध डीजे पीस. तर दोन्ही संघाची टीम कॅप्टनना विनंती करेन की आपण त्वरित उपस्थित राहा. लगेच आपल्याला टॉस करायचा आहे. तर गोलंदाजी मार्कवरती आपण संदीपला पाहू शकता. स्ट्रायकर एंडला बॅट्समन देखील आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे स्वप्नील. हो, यावेळेस आपण पाहिलं तर आतमध्ये येणारा चेंडू त्याला मात्र ड्राईव्ह करत असताना कुठे ना कुठेतरी मात्र एकच धाव मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही. एक या धावसंख्येने देखील टीमचं अकाउंट पुढे जाईलच, परंतु जवळजवळ आपण पाहिलं तर 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तो पाठलाग करण्यासाठी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टिकून राहणं खूप महत्वाचं असेल. एकच धाव मिळते. पहिले शतक आहे त्यामुळे अगदीच शांततेने खेळावं लागेल. युक्तीने मात्र नक्कीच मॅच ही संपूर्ण करावी लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर नक्कीच चांगली युक्ती वापरावी जरूर लागेल. तोच प्रयत्न कशा पद्धतीने चालू राहील ते देखील जरूर पाहण्यायोग्य असेल. परंतु यावेळेस फंबलिंग झाली आणि अमय सावंत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यावरती एकच धाव मिळते. यावेळेस खूप चांगले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. कार्तिक आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगलं फील्ड प्लेसमेंट, अप्रतिम क्षेत्ररक्षकाचा दर्जा त्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव जरूर मिळाली. टीमच्या टोटलमध्ये ऍड होत असताना टीमची धावसंख्या देखील जाऊन पोहोचते ती म्हणजे आतापर्यंत 5 या आकड्यावरती. शेवटचा आणि अंतिमचा एक चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती मोठा फटका देखील येणे तितकंच गरजेचं आहे या मुवमेंटला, परंतु मोठ्या फटक्यापासून मात्र दूर ठेवले. वंचित ठेवलं मात्र संधी दिली जात नाही ती. अर्थातच येतोय डॉट आणि शतकाची होते समाप्ती, म्हणजे अर्थातच एक शतका अखेरीस टीमची धावसंख्या बिनबाद 5 या आकड्यावरती. अजूनही करायच्या त्या म्हणजे 24 चेंडू आणि 32 धावा. पुढचे 4 शतक आणि 32 धावसंख्येची आवश्यकता असणारे गोलंदाजी मार्कवरती इन्व्हाइट केले. अर्थातच अमित पहिलाच बॉल त्या ठिकाणी अमितचा फेस करत असताना कार्पेटच्या द्वारे चेंडूला खेळून काढले. अगदी मैदानाला गुदगुल्या जसं करावा ना तसा मात्र नक्कीच हा चेंडू घरंगळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. एक धाव मिळते त्यावरती. यावेळेस राखले फुल टॉस. अगदीच मोठा फटका खेचायचा होता परंतु एकच धाव मिळते. प्रयत्न केला जाईल. अगदीच पुढे जोपर्यंत मात्र जाता येत नाही तोपर्यंत मात्र प्रयत्न करावा लागेल. तोच प्रयत्न सध्याच्या घडीला चालू आहे. येतोय वाईट. एक्स्ट्रा धाव बॅड होते. हो, यावेळेस मात्र बॅकफुटला आले. अगदीच वेट पुश केला आणि अर्थातच बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. स्टेट डाऊन दी ग्राउंड 6 या धावसंख्येसाठी प्रशांतच्या बॅटमध्ये येतोय षटकार. ज्यावेळेस पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर डायरेक्ट थ्रो त्या ठिकाणी नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला जरूर मिळाला असता, परंतु यावेळेस काय घडतंय ताळमेळ नव्हतं. येस नो वेट वॉच या गोष्टीचा मात्र या ठिकाणी वापर केला गेला नाही, त्यामुळेच मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावं लागते. अगदी दोन धावा मिळाल्यात वाईट +1च्या स्वरूपात आणि टीमची धावसंख्या धाव पोहोचली ती म्हणजे अर्थातच 16 या आकड्यावरती. अजूनही या शतकातील जर आपण पाहिले तर जवळजवळ
2 चेंडू शिल्लक आहेत. 3-2. यावेळेस मोठा फटका आणि मोठ्या फटक्याच्या सहाय्याने मात्र विकीच्या बॅट मध्ये येते ट्रेडमार्क हा षटकार 6 या धावसंख्येसाठी. षटकार आलाय या मोमेंटला, ते गरजेचं होतं. यावेळेस नो बॉल, त्यावरती मात्र कुठलीच धावसंख्या मिळणार नाही. फक्त आणि फक्त नो बॉलच्या स्वरूपात आणि अवांतरच्या स्वरूपात एकच धाव मिळेल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होते. विकी पुन्हा एकदा नो बॉल, त्याला मात्र फेस करत असताना मात्र एकच धाव मिळते. म्हणजे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती ती म्हणजे जवळजवळ 25. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू शिल्लक आहेत, परंतु 2 चेंडूवरती कशा पद्धतीने मोठा फटका येईल की काय तो नक्कीच एलिव्हेशन कमी पडते. विकेट्स होते पतन, गडी बाद. अंतिमचा एक बॉल. पंचवीस धाबा, 25 झालेत, अजूनही 12 करायच्यात. अंतिमचा एक बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस कार्पेटच्या द्वारे चेंडूला खेळलाय, परंतु षटकाची होते समाप्ती. म्हणजे जवळजवळ 2 षटका अखेरीस टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 2 गडी बाद. आतापर्यंत आपण पाहिली तर जवळजवळ 28-28 या आकड्यावरती 28 धावा. म्हणजे अजून जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 18 चेंडू आणि 9. यावेळेस मात्र फुल टॉस ऑन साइडला बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. किशोरच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार आणि आता जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 3. यावेळेस एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धावसाठी कॉल आणि ती धाव देखील अगदी कंप्लीट होत असताना सहजरित्या आपल्याला पाहायला मिळते आणि विकीच्या चेहऱ्यावरचं हास्य सगळं काही सांगून जात आहे. अगदीच यंग टॅलेंट आणि अर्थातच समालोचक देखील अप्रतिम करतो, परंतु एक षटकार मॅच मध्ये टर्न केला तो मोमेंट आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला विकीच्या माध्यमातून. हार्ड लक टीम ऐरोली टायटन्स, खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या माध्यमातून तुम्ही दाखवलात. तर ऐरोली टायटन्स, डीजीपीस आणि चेन्नई सिंगम्स विनंती करेन की आपण लगेचच या.